कसबे सुकणे तालुका निफाड येथील हॉटेल व्यावसायिकाचे अपहरण करून जबरी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला ओझर पोलिसांनी अटक केली असून गुन्ह्यात वापरण्यात आलेले वाहन जप्त करण्यात आलेलं आहे। 17 जून 2024 रोजी मध्यरात्री कसबे सुकणे येथील हॉटेल मालक प्रवीण मनोहर सोनवणे हे हॉटेल बंद करून घरी जात असताना पांढऱ्या रंगाच्या कारमधून आलेल्या 4 इसमांनी त्यांना जबरदस्तीने वाहनात बसून अपहरण केले। आरोपींनी त्यांच्याकडील 15,000 रुपये रोख, मोबाईल फोन आणि इतर मौल्यवान वस्तू हिसकावून घेतल्या। तसेच त्यांना मारहाण करून दावचवाडी परिसरात नेऊन सोडून दिले। या घटनेप्रकरणी ओझर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक DS स्वामी यांच्या आदेशानुसार गुन्ह्याचा तांत्रिक तपास करण्यात आला। CCTV फुटेजच्या आधारे संशयित वाहनाचा माग काढण्यात आला। 2 दिवस पाळत ठेवल्यानंतर 14 जुलै 2026 रोजी पोलिसांनी सागर रामचंद्र जगताप राहणार शिवम सोसायटी मनेनगर धात्रक फाटा नाशिक याला ताब्यात घेतलं। चौकशी दरम्यान आरोपीने आपल्या साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली। त्याच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली स्कोडा कंपनीची MH04 CM 6196 क्रमांकाची कार जप्त करण्यात आली आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक DS स्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक विमला M, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय वांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ओझर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी महेश कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक रवींद्र खाडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल बेरगी, पोलीस हेड कॉन्स्टेबल मदने, पोलीस शिपाई बागुल, पोलीस शिपाई वाघ यांच्या पथकाने केली आहे। आरोपीला न्यायालयात हजर केला असता 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। DYSP संजय वांबळे, नाशिक ग्रामीण विभाग। आमचे ओझरचे प्रभारी अधिकारी कुलकर्णी साहेब या ठिकाणी ओझर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 123/2026 हा रॉबरीचा गुन्हा दिनांक 17/6/2026 रोजी दाखल होता। सदर गुन्हा हा सुरुवातीला अज्ञात आरोपी विरुद्ध होता। नंतर आम्ही गोपनीय माहिती तसेच आमचं तांत्रिक विश्लेषण आणि इतर गोष्टींचा बारीक सारीक अभ्यास करून सदर गाडी आणि यातील एक आरोपी निष्पन्न करून आरोपी सध्या आम्ही ताब्यात घेतलेला आहे। आरोपीकडे चौकशी सुरू आहे आणि त्याच्या पुढचा उर्वरित तपास आम्ही सफल पद्धतीने करणार आहोत। धन्यवाद। तुमच्या भागातील प्रत्येक बातमी पाहण्यासाठी तसेच अशाच ताज्या आणि विश्वासार्ह घडामोडींसाठी उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोबत जोडलेले रहा। सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरही आम्हाला लाईक आणि शेअर तसेच सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।